आज ना पप्पा सकाळीच गेले होते भाजीपाला करण्यासाठी बाजारात आणि बघा सगळा फ्रेश असा भाजीपाला घेऊन आले. त्यानंतर फळं सुद्धा आणले होते आणि ही कवठा आपल्या झाडाची आहे बरं का. आणि ते बघा विराचं मस्त खेळणं चालू आहे घरामध्ये. मग ना पप्पांनी आज कुंड्यांमध्ये झाडे लावली होती. ह्या कुंड्याही बघा मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये शेअर केलं होतं, की मी त्या सेलमधून घेतल्या होत्या आणि क्वालिटी याची खूप छान आहे. तर आज त्याचा मुहूर्त लागला आणि पप्पांनी आज त्यामध्ये छान अशी झाडे लावली. त्याला इकडे पाणी घालताय, खत पण टाकलं होतं आणि जेवढी पण आपल्या घराजवळ झाडे आहे ना, ती सगळी पप्पांनी लावली आणि त्यांना खूप आवडते झाडं लावायला आणि त्याची निगा राखायला. तर ना आज पप्पांनी बघा मस्त फ्रेश अशी गाजरं आणली होती. म्हटलं चला लगेच हलवा बनवून टाकूया. तर मी आज कुकरमध्येच बनवणार होते. बघा इथे कुकर ठेवलाय, त्यामध्ये तेल टाकलं. तूप नव्हतं त्यामुळे मी तेलातच करणार आहे. मग त्यामध्ये केशर आणि वेलची टाकली होती आणि मग किसून घेतलेलं याच्यामध्ये गाजर टाकलं आणि ही जी फ्रेश आपली साय आहे दुधावरची ती टाकली आणि 1 वाटी परत दूध टाकलं आणि चांगले त्याच्यात 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या. तिकडे गाजर शिजायला टाकले होते तोपर्यंत संध्याकाळ देखील झाली होती. म्हटलं चला आता पूजा पण करून घेऊया. सगळी साफसफाई करून घेतली आहे, त्यानंतर पूजा करून घेतली. तर आज ना मस्त मी गाजराचा हलवा बनवणार होते. मला खूप आवडतो गाजराचा हलवा आणि फ्रेश गाजर होते. म्हटलं लगेच करूनच टाकूया. तिथे बघा मस्त आपले गाजर शिजून झालेत. त्यानंतर मी कुकरचं झाकण ओपन केलं आणि त्यामध्ये अजून दूध ॲड केलं आणि थोडंसं परत शिजवायला ठेवलं. मग आता इथे काजू घेतले. काजू चांगले खलबत्त्यात कुटून घेतले आणि खलबत्त्यात काजू कुटता कुटता ते इकडे तिकडे उडत पण होते, म्हणून मला हसायला येत होतं. इथे बघा मस्त काजू आणि बदाम दोन्ही पण कुटून घेतले खलबत्त्यामध्ये. ते यामध्ये टाकले, चांगले एकजीव करून घेतले आणि साखरसुद्धा टाकली आपल्या चवीनुसार. तर मी इथे 2 ते 3 वाट्या टाकली होती. तर मला ना गोड हलवा आवडतो त्यामुळे थोडी जास्त साखर टाकली. चला इथे आपला आता हलवा मस्त रेडी होतोय आणि तिथे शेजारीच मी लगेच म्हटलं उसळ पण बनवून घ्यावी, कारण स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. जिथून आम्ही उसळ घेतली तिथेच आहे ना हा मसाला विकायला होता आणि तो म्हटलं टाकून मग आज मस्त उसळ बनवावी. तर छान अशी टेस्ट लागली बरं का. नंतर खूप छान होता तो मसाला. 10 रुपयाचंच पॅकेट होतं पण मस्त होतं. मसाला वगैरे टाकला आणि मग त्यामध्ये कोथिंबीर पण ॲड केली. थोडं पाणी टाकलं आणि शिजवण्यासाठी इथे ठेवली उसळ आणि बघा इथे तोपर्यंत आपला मस्त गाजराचा हलवासुद्धा रेडी झाला होता आणि इथे गरम-गरमच होता. पण विराला खूप भूक लागली होती. म्हटलं सगळ्यात आधी तिला दिला आणि नंतर मी सुद्धा खाल्ला होता, कारण की गाजराचा हलवा म्हटलं की मला काही वेट होत नाही, त्यामुळे मी सुद्धा घेतला. गरम-गरमच होता. थोडा फुकून का होईना पण मी खाल्ला. आपली जर फेवरेट डिश असली तर आपल्याला काही वेट होत नाही आणि तशीच काही माझी स्थिती होती. त्यामुळे मी कधी खायला असं मला झालं होतं. तर तुम्ही सुद्धा खा माझ्यासोबत. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.